हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा मागच्या वर्षीच्या म्हणजेच 2024चे जे मार्गशीर्ष गुरुवार होते तर त्यातील चौथा गुरुवारचा आहे, म्हणजेच त्या दिवशी उद्यापन होते। आणि तुम्ही जर माझे मागचे तिन्ही व्हिडिओ बघितले असेल म्हणजेच जो मार्गशीर्ष महिन्यातील पहिला, दुसरा आणि तिसरा गुरुवार तर ते देखील मी व्हिडिओ याच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर केले होते। तर मला म्हणजेच तेव्हा प्रॉपर असा व्हिडिओ करता आला नाही पूजा मांडणीचा, त्यामुळे ज्या काही माझ्याकडे क्लिप्स होत्या व्हिडिओच्या तर त्याच मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता। मार्गशीर्ष महिन्यातील पहिला, दुसरा आणि तिसरा गुरुवारचे देखील मी व्हिडिओज म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तशा प्रकारे म्हणजे साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करू शकता। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जो चौथा गुरुवार होता तर तेव्हाच जे उद्यापन होते तर ते करायचे होते आणि जे काही माझ्याकडे साहित्य उपलब्ध होते तर त्या साहित्यामधूनच मी अशा प्रकारे जे देवी आईचं स्वरूप आहे तर ते मी तयार केलं होतं। जेव्हा आपले मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार चालू असतात तर जो नारळ आहे तर तोच आपल्याला एकच यूज करायचा आहे पूर्ण गुरुवार, आणि त्यानंतर आपल्याला तो नारळ आपण विसर्जित करू शकतो म्हणजेच वाहत्या पाण्यामध्ये। तर जो देवी आईचा मळवट होता म्हणजे जो नारळाचा मळवट आहे तर तो मी भरला होता, कारण तो दिसायला देखील खूप छान दिसते आणि शेवटचा गुरुवार होता त्यामुळे म्हटलं काहीतरी नवीन करायचं। तर जो नारळाचा मळवट होता तो तुम्ही अशा प्रकारे भरून घेतला आणि तुम्ही बघत असाल ती देवी आईचं स्वरूप आहे तर ते किती छान दिसत आहे। त्याचबरोबर देवी आईची जी ज्वेलरी होती तर ती देखील मी माझ्या हातानेच तयार केली होती, कारण तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला मी सांगितलं की माझ्याकडे तेव्हा कोणतंही म्हणजे साहित्य उपलब्ध नव्हतं जास्त करून डेकोरेशनचं, त्यामुळे म्हणजे जे काही माझ्याकडे साहित्य उपलब्ध होतं तर त्याच साहित्यामध्ये मी सेवा केली होती आणि देवी आईने म्हणजेच माझ्या हातून त्यांची सेवा करून घेतली, कारण जॉबसोबतच मी ह्या काही ज्या सेवा मला करायच्या असतात तर त्या मी करत असतो। त्यामुळे सकाळी लवकर उठून ह्या काही ज्या सेवा आहेत तर त्या मी करत असतो। त्यानंतर 10 वाजता माझी ड्युटी असते, त्यामुळे 10च्या अगोदरच ह्या काही ज्या सेवा आहेत तर त्या मी करून घेतो आणि त्यानंतर 10ला मी जॉबला जातो। जेव्हाही मी अशा प्रकारच्या सेवा करतो तर तेव्हा माझं जे मन आहे म्हणजेच माझी जी खोली आहे तर ती देखील खूप पॉझिटिव्ह होते आणि मला देखील एक समाधान भेटतं की आपल्या हातून आज देवी आईची सेवा झाली आणि सेवा करून देखील मला खूप प्रसन्न वाटतं आणि तो जो दिवस आहे तर तो देखील माझ्यासाठी खूप लकी ठरतो, म्हणजेच खूप छान जातो। त्यामुळेच जे काही स्वामींच्या सेवा असतात तर त्या देखील मी करत असतो आणि ते व्हिडिओज देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाते की तुम्ही कशाप्रकारे स्वामींची सेवा करू शकता। मी जॉबसाठी बाहेरगावी राहून सुद्धा स्वामींची सेवा कशाप्रकारे करतो तर ते व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत, जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा। आता आपले नवरात्र झाले, त्याचबरोबर दिवाळी देखील झाली, तर तेच व्हिडिओमध्ये मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत, तर तुम्ही ते बघितलेले नसतील तर आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की मी स्वामी सेवा कशी करतो आणि तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही कशाप्रकारे स्वामी सेवा करू शकता। तर जे स्वामी आहेत तर ते माझ्या लाईफमध्ये म्हणजेच 2 वर्ष झाले आलेले आहेत आणि जेव्हापासून माझ्या लाईफमध्ये स्वामी आले तर तेव्हापासून जी माझी लाईफ आहे तर ती खरंच चेंज झालेली आहे। ते देखील म्हणजेच तुम्हाला व्हिडिओमध्ये एका मी सविस्तरपणे सांगेलच की स्वामी माझ्या लाईफमध्ये कशाप्रकारे आले आणि त्यांनी कशा प्रकारे चमत्कार घडवले आणि जी काही आता मी जॉबला आहे म्हणजेच ज्या काही जॉबला आता मी सध्या आहे तर स्वामींच्याच आशीर्वादाने म्हणजेच मी असंच मानतो की स्वामींच्याच आशीर्वादाने मी त्या जॉबला आहे आणि त्यामुळे ज्या काही मला सेवा करणं शक्य होतात म्हणजेच जेवढ्या माझ्याकडून सेवा करणं शक्य होतात तर तेवढ्या मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासोबत देखील मी त्या शेअर करतच असतो। तर जे स्वामींचे 11 गुरुवार आहेत तर ते देखील स्वामींनी निर्विघ्नपणे पार पाडले आणि 11 गुरुवारांचा उद्यापनाचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। म्हणजे स्वामींना आवडणारी पुरणपोळी तर ती देखील मी माझ्या हातानेच तयार केली होती, कारण जिथे मी सध्या जॉबला आहे तर तिथे मेसची सुविधा नाही आहे, त्यामुळे जे काही स्वयंपाक आहे तर तो मी म्हणजेच माझ्या हातानेच तयार करतो, कारण इथे म्हणजे जिथे मी राहतो तर तिथे सर्वांच्या घरी नॉनव्हेज तयार होतं, म्हणजेच ते नॉनव्हेज खातात। मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं की हा बंगाली एरिया असल्यामुळे यांचं खाद्य नॉनव्हेज आहे, त्यामुळे मी म्हणजेच माझ्या हाताने स्वयंपाक करत असतो आणि जेव्हाही आपले सण असतात तर तेव्हा खास करून स्वामींसाठी मी नैवेद्य तयार करत असतो आणि ते देखील मी व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करत असतो। आता लवकरच आपली मार्गशीर्ष गुरुवारांना देखील सुरुवात होणार आहे, तर तेव्हा देखील मी म्हणजेच आता चांगल्या प्रकारे देवी आईला सजवेल, कारण तुम्ही बघितले असतील तर मी खास करून मार्गशीर्ष गुरुवारासाठी जे देवी आईचे वस्त्र होते, देवी आईचे जे मुखोटे आहेत तर ते मी ऑनलाईन बनवलेले आहेत। आता त्यांचा यूज करून मी कशाप्रकारे देवी आईला सजवतो तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। तर
अशा प्रकारे म्हणजेच मागच्या वर्षीचे जे गुरुवार होते तर ते मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले। जर तुम्ही माझे पहिला, दुसरा आणि तिसरा गुरुवारचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की आवर्जून बघा, जेणेकरून तुम्ही तशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता। आणि याची देखील पूजा मांडणी एकदम साधी आणि सोपी आहे, आपल्या जास्त वेळ देखील लागत नाही। त्यामुळे ह्या काही सेवा असतात तर त्या मी म्हणजेच करून घेतो। म्हणजेच महालक्ष्मी देवीची सर्वात प्रभावी सेवा ही मानली जाते, त्यामुळे ह्या काही ज्या सेवा आहेत तर त्या मी करत असतो आणि मला जसं शक्य होईल तर तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। तर अशा प्रकारे म्हणजेच मागच्या वर्षीची मार्गशीर्ष गुरुवारचा चौथा जो गुरुवार होता तर तेव्हा मी अशा प्रकारे उद्यापन केलं होतं। तर तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।